हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की आपण बेसिक इन्फॉर्मेशन पाहिलेली होती डेस्कटॉपची आणि त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं होतं तर आपण एखादा फोल्डर डेस्कटॉपवरती कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो, कशा पद्धतीने त्याला रिनेम करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण त्याला डिलीट करू शकतो। आणि आता आपण त्या पुढील लेवलकडे जाणार आहोत की जर आपल्याला एखादा फोल्डर क्रिएट करायचा असेल पण तो डेस्कटॉपवर नाही, एखाद्या ड्राईव्हमध्ये लोकल डिस्क ड्राईव्ह डी असेल, ई असेल किंवा अजून कोणता ड्राईव्ह असेल तर त्यामध्ये आपण कशा पद्धतीने फोल्डर क्रिएट करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण एखाद्या ड्राईव्हमध्ये कशा पद्धतीने फोल्डर क्रिएट करू शकतो। तर इथे आहे धिस पीसी। आता मी या धिस पीसीवरती क्लिक करते, डबल क्लिक करून हा धिस पीसी ओपन झालेला आहे। ज्या वेळेला डबल क्लिक केल्यानंतर धिस पीसी हा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल। यामध्ये आहे लोकल डिस्क सी, डी, ई, एफ, जी। मे बी तुमच्याकडे फक्त डी आणि ईच असेल किंवा त्या लोकल डिस्क डीच्या ऐवजी लोकल डिस्क ई अशी वेगळी नावं असतील। आता मी माझा एक फोल्डर या लोकल डिस्क डी मध्ये क्रिएट करते। सो मला त्या अगोदर याच्यावरती डबल क्लिक करावं लागेल। एकतर तुम्ही डबल क्लिक करून ओपन करा तो ड्राईव्ह किंवा राईट क्लिक करून ओपन म्हणा। आता हा लोकल डिस्क डी ड्राईव्ह ओपन झालेला आहे। आता यामध्ये मला काय करायचं आहे तर फोल्डर क्रिएट करायचं आहे। सो इथं या होम टॅबमध्ये या रिबनवरती तुम्हाला न्यू फोल्डर हा ऑप्शन दिसतोय। या न्यू फोल्डरवरती ज्यावेळेला तुम्ही क्लिक कराल त्यावेळेला इथे हा आला न्यू फोल्डर। ओके, एकतर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून न्यू फोल्डर क्रिएट करू शकता किंवा सेम वे ज्या पद्धतीने तुम्ही डेस्कटॉपवरती राईट क्लिक करून न्यू ऑप्शनमधून फोल्डर ऑप्शन सिलेक्ट करत होता त्याच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, राईट क्लिक करून इथे आहे न्यू ऑप्शन आणि या न्यू ऑप्शनमध्ये आहे फोल्डर ऑप्शन। ठीक आहे, सेम ज्या पद्धतीने तुम्ही डेस्कटॉपवरती फोल्डर क्रिएट करत होता राईट क्लिक करून सेम त्याच पद्धतीने तुम्ही या लोकल डिस्क डी या ड्राईव्हमध्ये तुम्ही सेम तोही ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा डिरेक्टली या होम टॅबमध्ये इथे हा न्यू फोल्डर ऑप्शन आहे। तुम्ही ज्यावेळेला हा न्यू फोल्डर ऑप्शन सिलेक्ट कराल त्यावेळेला इथे हा न्यू फोल्डर क्रिएट होईल। मग सेम वे तुम्ही त्याला रिनेम करू शकता, तुम्ही त्याला डिलीटही करू शकता। आता रिनेम करायचं तर ऑलरेडी मी सांगितलेलंच होतं, तुम्ही त्याच्यावरती राईट क्लिक करून रिनेम ऑप्शन सिलेक्ट करा आणि तुम्हाला जे काही नाव द्यायचं आहे ते नाव तुम्ही टाईप करू शकता। येस, आणि आता नेक्स्ट वे आहे की या क्रिएट केलेल्या फोल्डरमध्ये तुम्ही तुमचा दुसरा डाटा कशा पद्धतीने स्टोअर करू शकता किंवा कशा पद्धतीने सेव्ह करू शकता। तर एक तर सपोज याच्यातला एक ही इथं माझा एक फोल्डर आहे सॉर्ट नावाची माझी एक फाईल आहे आणि ही फाईल मला या ए टू झेड एज्युकेशन याच्यामध्ये स्टोअर करायची आहे। एक तर तुम्ही याला राईट क्लिक करून कॉपी म्हणा आणि डिरेक्टली डबल क्लिक करा आणि इथे येऊन पेस्ट करा। सॉर्ट नावाची ए टू झेड एज्युकेशनमध्ये सॉर्ट नावाची फाईल सेव्ह होईल ए टू झेड एज्युकेशनमध्ये। अनदर वे, आता हा बायोडाटा नावाचा एक माझा बायोडाटा नावाची एक वर्ड डॉक्युमेंट फाईल आहे माझी। इथून मला ही कट करायची आहे आणि ती ए टू झेड एज्युकेशनमध्ये मला पेस्ट करायची आहे, म्हणजे मला ही इथे नको आहे। मग राईट क्लिक करा आणि इथून कट ऑप्शन सिलेक्ट करा आणि ए टू झेड एज्युकेशनवरती डबल क्लिक करून राईट क्लिक करून पुन्हा पेस्ट म्हणा किंवा तुम्ही या कट कॉपी पेस्ट या होम टॅबमध्ये या क्लिपबोर्डवरती जे कट कॉपी पेस्ट ऑप्शन्स आहेत याचाही उपयोग करून तुम्ही ती फाईल इकडे ए टू झेड एज्युकेशनमध्ये ट्रान्सफर करू शकता। कळालं? तर अशा पद्धतीने तुम्ही एखादी फाईल तुमच्या फोल्डरमध्ये स्टोअर करू शकता किंवा सेव्ह करू शकता। सिम्पली तो ड्राईव्ह ओपन करा, तिथून न्यू फोल्डर सिलेक्ट करा, न्यू फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर इथे हा न्यू फोल्डर तयार होईल। या न्यू फोल्डरमध्ये आता मी या न्यू फोल्डरवरती डबल क्लिक केल्यानंतर फाईल माझी ओपन होईल, पण या नवीन न्यू फोल्डरमध्ये मी काही डाटा स्टोअर केलेला नाही। सो मी बॅकला जाते
आणि इथे न्यू फोल्डर आहे. तर याच्यामध्ये आपण कोणत्या या 2 फाईल्स लास्टच्या ज्या ह्या 2 फाईल्स आहेत त्या आपण काय करूयात त्याच्यामध्ये सेव्ह करूयात. या दोन्ही फाईल मी ॲट अ टाइम सिलेक्ट केलेल्या आहेत आणि या क्लिपबोर्डवरती इथे आहे, या क्लिपबोर्डवरती काय आहे कॉपी ऑप्शन आहे. हा मी कॉपी ऑप्शन सिलेक्ट करते आणि या A to Z न्यू फोल्डरमध्ये इथे न्यू फोल्डरमध्ये येऊन इथून पेस्ट ऑप्शन सिलेक्ट करते. सो अशा पद्धतीने माझ्या त्या दोन्ही फाईल्स या न्यू फोल्डरमध्ये स्टोअर झालेल्या आहेत. डबल क्लिक करून तुम्ही चेक करू शकता. पुन्हा A to Z एज्युकेशनमध्ये मी सॉर्ट नावाची माझी एक एक्सेल फाईल आहे तीही ट्रान्सफर केलेली आहे. डबल क्लिक करून आपण चेक करू शकतो. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फोल्डर फक्त डेस्कटॉपवरच नाही तर आतील ड्राईव्हमध्ये सुद्धा पी सीमधील ड्राईव्हमध्ये सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता आणि त्या क्रिएट केलेल्या फोल्डरमध्ये तुम्ही तुमचे फोटोज, पिकनिकचे फोटोज किंवा एखादी मूवी, एखादे सॉन्ग म्हणजे मल्टिपल सॉंग्स असं काही तुम्हाला फोल्डर, सॉन्गचा फोल्डर करा, मूवीजचा फोल्डर करा, पिक्चरचा फोल्डर करा आणि त्या फोल्डरमध्ये तो कंटेंट तुम्ही सेव्ह करू शकता. अशा पद्धतीने आज आपण पाहिलेलं आहे की आतल्या ड्राईव्हमध्ये आपण कशा पद्धतीने फोल्डर क्रिएट करून त्याच्यामध्ये डाटा कशा पद्धतीने सेव्ह करू शकतो. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.